अर्चना अभिषेक सप्रे. नमस्कार, मी अभिषेक सप्रे. आम्ही सध्या पुण्यात वारजे इथे राहतो. आम्ही बरोबरच प्रॉपर्टी सर्च करणं चालू केलं. आमचं दोघांचं ओपिनियन सोमेटवरती येऊन थांबलं. इट्स अ गुड चॉईस ओव्हर हिअर दॅट वन. So it's peaceful and wonderful views over here that one. So amenities are good. Swimming pools and kids can enjoy over here that one. So they have a very good facility here that at the point of the flat dimensions it is a very good over here that one. जेव्हा आम्ही पाहिलं, आम्ही गार्डन फ्लॅट सिलेक्ट केला. ओव्हर द फ्लोअर जेव्हा की आम्हाला अवेलेबिलिटी होती, त्याच्यामध्ये गार्डन फ्लॅट करण्यापाठीमागचं एक डिसिजन मेजर होतं की आमच्या फ्लॅटच्या समोर दत्त मंदिराचा व्ह्यू आहे आणि तो एक मेजर पॉईंट होता आमच्यासाठी की जेव्हा आम्ही घरातून उभं राहून बघू तेव्हा आम्हाला प्रत्येक रूममधून, आमच्या ईच अँड एव्हरी रूममधून आम्हाला दत्त मंदिराचा व्ह्यू होतो. हा एक मेजर कन्सेप्ट होता जेव्हा आम्ही फ्लॅट चूज केला. आम्ही प्रॉपर्टी सर्च करायला नियर अबाउट 2022 पासून सुरुवात केली. मेन रिझन होतं सर्च करण्यापाठीमागचं की आम्हाला हिंजेवाडीपासूनची कनेक्टिव्हिटी जवळपास हवी होती आणि आम्हाला एक अशी कूल, शांत, पीसफुली प्लेस हवी होती जिथे येऊन की घराचा फील येईल. आणि त्यानंतर नियर अबाउट आम्ही डिसाईड केलं होतं की हां, कनेक्टिव्हिटी वाईज इट्स अ रिअली कूल प्लेस. सो दॅट्स वाय हे एक कारण होतं की आम्ही सोमेट चूज केलं. अपार्ट फ्रॉम दॅट म्हणायला गेलं तर इथे हवा नेहमी खेळती राहते. दुसरी गोष्ट की मानस लेक जवळच असल्यामुळे जास्त ऊन असं जाणवणार नाही ह्या कन्सेप्टमध्ये आम्ही होतो, कारण की लेक बाजूला असल्यामुळे नेहमीच वातावरणात एक गारवा राहील. सोमेट्स चूज करण्यापाठीमागचे 3 मेन कॉम्बिनेशन्स आमचे होते. एक तर आम्हाला कनेक्टिव्हिटी हवी होती, दुसरं नेचर पीसचा फील हवा होता आणि तिसरं म्हणजे की एक बेसिक ॲम्युनिटीज हव्या होत्या. पण सोमेट आम्हाला मोर दॅन बेसिक ॲम्युनिटीज प्रोव्हाइड करत आहे. सो येस, वी हॅव चूजन द सोमेट फ्रॉम लॉट ऑफ प्रॉपर्टीज ऑप्शन्स. So yes, thank you. Thank you, Somet.